प्रकरण 16 पृष्ठफळ व घनफळ. या प्रकरणात आपण काय शिकणार? उजळणी, घनफळ, घन आणि इष्टिकाचितीचे घनफळ, वृत्तचितीचे पृष्ठफळ व घनफळ, ऑयलरचे सूत्र. उजळणी. घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजू वर्ग बरोबर 6l वर्ग. इष्टिकाचितीचे पृष्ठफळ बरोबर 2 गुणिले कंसामध्ये l गुणिले b अधिक b गुणिले h अधिक l गुणिले h. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 चौरस मीटर बरोबर 10,000 चौरस सेंटीमीटर बरोबर 10⁴ चौरस सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. 1 चौरस सेंटीमीटर बरोबर 100 चौरस मिलीमीटर बरोबर 10 वर्ग चौरस मिलीमीटर. घनफळ. घनफळ घनाकृतीने अवकाशातील व्यापलेल्या जागेचे माप म्हणजेच त्या घनाकृतीचे घनफळ. प्रत्येक बाजू 1 सेंटीमीटर असलेल्या घनाने व्यापलेली जागा हे घनफळ मापनाचे एक प्रमाणित एकक आहे. ते 1 घन सेंटीमीटर किंवा 1 घ सेमी असे असते. द्रवाचे आकारमान म्हणजेच द्रवाचे घनफळ होय. द्रवाचे आकारमान मोजण्यासाठी मिलीलीटर आणि लिटर ही एकके वापरतात. 1 लिटर बरोबर 1000 घ सेमी बरोबर 1000 मिलीलीटर. घन आणि इष्टिकाचितीचे घनफळ. घनाचे घनफळ बरोबर बाजू घन बरोबर l घन. इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर l गुणिले b गुणिले h. उदाहरण 6 मीटर लांब, 2.5 मीटर उंच व 0.5 मीटर रुंद अशी भिंत बांधायची आहे. यासाठी 25 सेंटीमीटर लांबी, 15 सेंटीमीटर रुंदी आणि 10 सेंटीमीटर उंचीच्या किती विटा लागतील? दिलेली माहिती. भिंत. भिंतीची लांबी बरोबर LW बरोबर 6 मीटर बरोबर 600 सेंटीमीटर. भिंतीची रुंदी बरोबर BW बरोबर 0.5 मीटर बरोबर 50 सेंटीमीटर. भिंतीची उंची बरोबर HW बरोबर 2.5 मीटर बरोबर 250 सेंटीमीटर. वीट. विटेची लांबी बरोबर LB बरोबर 25 सेंटीमीटर. विटेची रुंदी बरोबर BB बरोबर 15 सेंटीमीटर. विटेची उंची बरोबर HB बरोबर 10 सेंटीमीटर. शोधा विटांची संख्या. उकल. भिंतीचे घनफळ बरोबर भिंतीची लांबी गुणिले भिंतीची रुंदी गुणिले भिंतीची उंची बरोबर 600 गुणिले 250 गुणिले 50 बरोबर 75 लाख घन सेंटीमीटर. विटेचे घनफळ बरोबर विटेची लांबी गुणिले विटेची रुंदी गुणिले विटेची उंची बरोबर 25 गुणिले 15 गुणिले 10 बरोबर 3750 घन सेंटीमीटर. विटांची संख्या बरोबर भिंतीचे घनफळ भागिले विटेचे घनफळ बरोबर 75 लाख भागिले 3750 बरोबर 2000. उत्तर आहे भिंत बांधण्यासाठी लागणाऱ्या विटांची संख्या बरोबर
2000. वृत्तचितीचे पृष्ठफळ व घनफळ. वृत्तचिती ही एक वृत्तचिती आहे. वर्तुळाकार तळाची त्रिज्या आहे r आणि उंची आहे h. वक्र पृष्ठफळ बरोबर तळाचा परीघ गुणिले उंची बरोबर 2 पाय r गुणिले h. वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय r h. एकूण पृष्ठफळ बरोबर वक्र पृष्ठफळ अधिक वरच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ अधिक तळाचे क्षेत्रफळ बरोबर वक्र पृष्ठफळ अधिक 2 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 2 पाय r h अधिक 2 पाय r वर्ग बरोबर 2 पाय r गुणिले कंसामध्ये h अधिक r. एकूण पृष्ठफळ बरोबर 2 पाय r कंसामध्ये h अधिक r. घनफळ बरोबर तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची बरोबर पाय r वर्ग गुणिले h बरोबर पाय r वर्ग h. घनफळ बरोबर पाय r वर्ग h. उदाहरण दोन्ही बाजू बंद असलेल्या 50 सेंटीमीटर व्यास व 45 सेंटीमीटर उंचीच्या पिंपाचे एकूण पृष्ठफळ काढा. पाय बरोबर 3.14. दिलेली माहिती दोन्ही बाजू बंद असलेले पिंप. व्यास बरोबर d बरोबर 50 सेंटीमीटर. उंची बरोबर h बरोबर 45 सेंटीमीटर. शोधा एकूण पृष्ठफळ. उकल तळाची त्रिज्या बरोबर r बरोबर d/2 बरोबर 25 सेंटीमीटर. पिंपाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 पाय r गुणिले कंसामध्ये h अधिक r बरोबर 2 गुणिले 3.14 गुणिले 25 गुणिले कंसामध्ये 45 अधिक 25 बरोबर 157 गुणिले 70 बरोबर 10,990 चौरस सेंटीमीटर. उत्तर आहे दोन्ही बाजू बंद असलेल्या पिंपाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 10,990 चौरस सेंटीमीटर. उदाहरण एका वृत्तचितीच्या पायाचा परीघ 132 सेंटीमीटर असून त्याची उंची 25 सेंटीमीटर आहे. तर त्या वृत्तचितीचे घनफळ किती? दिलेली माहिती वृत्तचिती परीघ बरोबर c बरोबर 132 सेंटीमीटर. उंची बरोबर h बरोबर 25 सेंटीमीटर. शोधा घनफळ बरोबर किती? उकल परीघ बरोबर c बरोबर 2 पाय r बरोबर 132. 2 गुणिले 22 सप्तमांश गुणिले r बरोबर 132. r बरोबर 132 गुणिले 7 भागिले 2 गुणिले 22. r बरोबर 21 सेंटीमीटर. वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय r वर्ग h बरोबर 22 सप्तमांश गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 25 बरोबर 34,650 घन सेंटीमीटर. उत्तर आहे वृत्तचितीचे घनफळ बरोबर 34,650 घन सेंटीमीटर. ऑयलरचे सूत्र. लिओनार्ड ऑयलर याने हे सूत्र शोधले. F अधिक V बरोबर E अधिक 2. यामध्ये F बरोबर पृष्ठांची संख्या, V बरोबर शिरोबिंदूंची संख्या, E बरोबर कडांची संख्या. आकार घन, पृष्ठे 6, शिरोबिंदू 8, कडा 12. आकार इष्टिकाचिती, पृष्ठे 6, शिरोबिंदू 8,
कडा 12. आकार त्रिकोणी चिती, पृष्ठे 5, शिरोबिंदू 6, कडा 9. आकार त्रिकोणी सूची, पृष्ठे 4, शिरोबिंदू 4, कडा 6. आकार पंचकोनी सूची, पृष्ठे 6, शिरोबिंदू 6, कडा 10. आकार षटकोनी चिती, पृष्ठे 8, शिरोबिंदू 12, कडा 18.